काल पुन्हा गेलतो आम्ही हिंद केसरीच्या मैदानावर, कारण काल होती फायनलची टक्कर. तिथं पोहोचल्यावर गटातल्या सगळ्या कुस्त्या एकदम जोरात चालू होत्या आणि विजयी पलवानांच्या हलगीच्या तालावर मिरवणुका निघत होत्या. त्यातच आपल्या महाराष्ट्राच्या अमृता पुजारीनं पण एक मेडल मिळालं आणि तिची पण एकदम जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. थोड्या वेळाने या वर्षी होणाऱ्या महिला महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेच्या लोगोचं ओपनिंग झालं. त्यानंतर सगळ्यात मोठ्या फायनलसाठी पैलवान महेंद्र गायकवाड आणि पैलवान पृथ्वीराज मोहोळची एंट्री झाली. मग आयोजकांनी त्यांची कुस्ती लावली आणि दोन्ही पैलवानांकडून एकदम जबरदस्त डाव चालू झाली. पण काही सेकंदातच महेंद्र गायकवाडने विजय मिळवला आणि सगळीकडे एकच जल्लोष चाललेला. आणि ह्या भावानं पण सांगितलं म्हणून त्याचा एक व्हिडिओ घेतला आणि हीच ती थार जी महेंद्र पैलवानाला मिळवली. मग महेंद्र पैलवान काय ऐकतोय, गाडीवर चढून हातात गदा घेऊन फुल राडा केला त्यांनी. त्यांचे दोस्त पण काय ऐकले नाहीत, त्यांनी पण एकदम हार्ड विषय करून टाकला. तिथनं आलो आम्ही घरी आणि आज सकाळी नेहमीप्रमाणे आवरून निघालो जिमला. पण जिम मध्ये पोहोचणार तेवढ्यात घरच्यांनी एक अर्जंट काम सांगितलं म्हणून परत घरी यावं लागलं. मग ते काम उरकून आपलं आवरलं आणि निघालो शॉपकडे. शॉपवर पोहोचल्यावर शटर ओपन केलं आणि दुकानातली सगळी साफसफाई केली. त्यानंतर देवपूजा करून आपल्या दिवसाची सुरुवात एकदम पॉझिटिव्ह एनर्जीने केली. मग थोड्या वेळानं घरनं आणलेला नाश्ता केला आणि लगेच आली कोल्ड कॉफीची ऑर्डर. मग काय पहिलीच ऑर्डर म्हणून देवाचं नाव घेतलं आणि आपलं सगळं मटेरियल ऍड करून एकदम मस्त कॉफी बनवून दिली कस्टमरला. त्यानंतर दुपारी गाडी काढून निघालो घरी. घरी पोहोचल्यावर जास्त भूक नव्हती म्हणून खाल्ले थोडे ओट्स आणि थोडा वेळ आराम केला. संध्याकाळी परत निघालो शॉपवर आणि शॉपमध्ये पोहोचल्यावर आपली बॅग भरली आणि पोहोचलो जिम मध्ये. मग नेहमीप्रमाणे बजरंगबलीचं दर्शन घेऊन मोटिवेशन घेतलं आणि वॉर्मअप सुरू केला. आज सुरुवातीला केला आपण हेवी बॅक वर्कआउट आणि आज खूप दिवसातनं डेडलिफ्ट मारले. त्यानंतर केला हार्ड बायसेप्स वर्कआउट. पंप तर एकदम खतरनाक झाला होता आणि लास्टला 20 मिनिटं इन्क्लाइन वॉकिंग करून वर्कआउट कंप्लीट केला आणि निघालो घरी. घरी पोहोचलो तर घरचे अजून आलेच नव्हते म्हणून एकट्यानंच बनवून घेतली आपली ब्लॅक कॉफी. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा.